बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का दिलाय। उदय सांगळे भाजपात प्रवेश करणार आहेत। दरम्यान व्यक्तिगत स्वरूपाची नाराजी नसल्याचं सांगळेंनी स्पष्ट केलंय। आज मी सिन्नर तालुक्यात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय। राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि मंत्री महोदय आदरणीय गिरीश महाजन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा सोहळा होतोय। हे खरं आहे की 2024 ची विधानसभेची निवडणूक ही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्याकडनं लढवली। आज शेतकरी असेल, कामगार असेल, तरुण असेल यांची कामं करत असताना आज शेवट देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि माझ्या मतदारसंघातील माझ्या तालुक्यातील जनतेची ही भावना आहे की हे कामं करण्यासाठी पक्षाची विचारधारा एक चांगली कार्यशैली आहे। पक्षाची विचारधारेचा विचार करून आज या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलेलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।